विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। स्थानिक स्वराज्य संस्था सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया आज पार पडते आहे आणि हे मतदान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आज जुना राजवाडा जे जुनं कलेक्टर ऑफिस होतं तिथं जे मतदान केंद्र आहे तिथं सगळे पोचलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये महायुती एक संधपणे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये लढती आहे। अत्यंत ताकदीनं महायुती धैर्यशील दादा कदम हे जे उमेदवार आहेत यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। माननीय चंद्रकांत दादा, माननीय जयकुमार गोरे भाऊ, माननीय शिवेंद्र बाबा महाराज, माननीय मकरंद भाऊ आणि शिवसेनेचे मंत्री हे सगळे आणि इथले सगळे प्रतिनिधी दोन्ही जिल्ह्यातले ताकदीनं उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत। त्यामुळे खूप चांगल्या फरकानं आमचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्हा परिषदेच्या सातारा असो किंवा यामध्ये महायुतीमध्ये बरंच रुसवे फुगले, या इलेक्शनच्या निमित्तानं सगळे रुसवे घरामध्ये रुसवे फुगे असतात हे जिवंतपणाचं लक्षण आहे। वैचारिक वाद विवाद असणं आणि तो एका क्षणाला आल्याच्या नंतर मिटणं हे चांगलं लक्षण आहे। त्यामुळं काही वैचारिक विषय होते ते वरच्या लेवलला मिटलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून। त्यामुळं कुठलाही वादविवाद महायुतीमध्ये आज या क्षणाला नाही आणि इतर पण मंडळी बरेच हे भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंड्याच्या सोबत येण्याचा विचार करत आहे असं एकत्रित ऐकिवात आहे। महायुतीचा उमेदवार विजयी होईल असं वाटतं का? 1,00,000% आता वाटायचं काय आहे। महाविकास आघाडीने सुद्धा एका कार्यकर्त्यानं उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, मात्र काही काळानंतर तो मागे घेतला। मुळामध्ये तुम्ही समजून घ्या, जयंत पाटील हा बळीचा बकरा बनवतो कुणालाही। जयंत पाटलाला वाटत नाही का त्याच्या पोराला आमदार करावं? जर ही निवडणूक जिंकणार असतील मग पोरालाच दिला असताना त्याने दुसऱ्याला कशाला देईल? त्या बिचाऱ्याला बळीचा बकरा बनवलं आहे जगतापांना। तुम्ही स्वतः घरातच द्यायची ना उमेदवारी, त्याला लॉन्च करायचं आहे आणि आता 29पर्यंत दुसरी कुठली निवडणूक नाही, परंतु त्याला माहीत आहे की त्यांच्या जवळची पण लोकं फुटणार आहेत। त्यामुळं ते ह्या भानगडीत पडत नाही, परंतु वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना ॲक्टिंग करावी लागते। ह्याला जाऊन भेटलं काहीतरी पुडी सोडायची, काहीतरी कुचकं बोलायचं, वादविवाद निर्माण होईल असं नारादासारखी भूमिका मांडायची, हे त्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये केलं। पण भाजप पूर्णपणे आणि महायुती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आहे हे तुम्हाला आता 22 तारखेला निकालातून कळेल। महाविकास आघाडीची मतं फुटतील असं वाटतं का? तुम्हाला काय वाटतंय? कालचं प्रकरण पाहता तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे काय काय होते। खासदाराचं कालचं प्रकरण पाहता त्याचा परिणाम त्याच्यावर होईल का असं वाटतं का आपल्या निवडणुकीत? मुळामध्ये ठाकरे साहेबांचं एक मतदान सांगलीमध्ये आहे, एक मतदान आपल्या साताऱ्यामध्ये आहे। हे त्या कालच्या घडामोडीचा ह्या निवडणुकीमध्ये परिणाम होण्याचं काहीच शक्यता नाही, कारण हे मतदार आहेत, हे लीडर आहेत, हे नेते आहेत। पंचायत समितीचा नेता हा 12 ते 15,000 मतातून निवडून येतो। जिल्हा परिषदचा लीडर हा 28,000 ते 31,000 मतातून निवडून येतो आहे। महानगरपालिकेची मतं 7,000 पर्यंत, 8,000 पर्यंत, 15,000 पर्यंत एका वार्डाची आहेत। नगरपालिकेमध्ये 2-2, 3-3,000 एका वार्डात मतं आहेत। हे लीडर लोक आहेत। सामान्य मतदारांची निवडणूक वेगळी, हे नेते मंडळी सगळे आहेत आणि ह्यांची निवडणूक आहे। त्यामुळे हे सगळे विचाराला बांधील आहेत, पार्टीशी बांधील आहेत आणि विकासाच्या अजेंड्यावरती हे मतदारसंघातही काम करतायत। त्यामुळे इकडं असं काय परिणाम होण्याची यत्किंचितही शक्यता नाही।